आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। तुळजापुरातील मेसाई जवळगा या गावच्या सरपंचांवर हल्ला। सरपंच नामदेव निकम यांना चक्क पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। गाडीच्या काचा दगडाने फोडून आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का? उरण तालुक्यातील पागोटे गावामध्ये सरपंच कुणाल पाटलांचा पोलिसांना सवाल। तर गावात धुडगूस घालणारे गावगुंड हे अजूनही मोकाट। गुन्हा दाखल पण अटक नाही, पाटलांचा आरोप। कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष यांना पोलिसांचं समन्स। आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं। आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा। युवा सेनेचे अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन। मुख्य सूत्रधारावर देखील कारवाई करण्याची मागणी। राजगुरुनगरमधील उपोषण नीलम गोरेंनी सोडवलं। 2 चिमुकल्या मुलींच्या हत्येप्रकरणी सुरू होतं उपोषण। तर पीडित माझ्या घरच्यांसारखे आहेत। फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही हे प्रकरण नेऊन न्याय देऊ। फाशी देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत। नीलम गोरेंची यावर प्रतिक्रिया। कराडच्या विद्यानगरमध्ये गोळीबार। अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी। पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। तर गोळीबार करणारा सुरेश काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार। कल्याण मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी 6 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी अखिलेश शुक्ला, पत्नी गीता शुक्लासह 4 आरोपींना पोलीस कोठडी। शरद पवार गटाच्या मुंबई विभागाची उद्या महत्त्वाची बैठक। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार। तर आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात यामध्ये चर्चा होणार। महापालिका निवडणुकांसाठी भाजपसाठी संघ आता दक्ष। तर विधानसभा निकालांना हुरळून जाऊ नका, संघाचा भाजपला सल्ला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुस्त राहून चालणार नसल्याच्या सुद्धा सूचना।